फक्त न्यूज मराठी 24/7 च्या माध्यमातून। तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा, फक्त न्यूज मराठी 24/7। मी भारती गोपाल लांडे, राहणार जयपूर लांडे। काय प्रकारचे उघडीस झाला आपल्या गावात? माझ्या गावात केस गळतीचा प्रकार उघडकीस आला आहे आणि त्यामुळे गावातील वातावरण भीतीचं झालेलं आहे। आणि माझी ही इच्छा आहे की सरकारने किंवा जे प्रशासकांनी याच्याकडे दक्षता करावी आणि त्यांनी त्याबद्दल योग्य ती माहिती करून आमच्या गावातील ही भीतीचं वातावरण बंद करावं। सध्या एकच महिला आहे का? सध्या एकच महिला आहे। याची माहिती तुम्ही प्रशासनाला दिली का? हो, दिली। किती वर्षीय महिला आहे ती? 32 वर्ष। नमस्कार, मी गोविंद भाऊराव शेटे, नवी पेठ। 20 वर्ष झालं व्यापार करत आहे। माल कमी झाल्यामुळं लिंबाचे दर वाढलेले आहेत। कमीत कमी 5 रुपये 10 रुपये नग आहे। किलो घेतले तर 60 रुपये पर्यंत आहे किलोचा दर। आणि लिंबाची आवक जरा कमी आलेली आहे। ज्याप्रमाणे ऊन वाढेल त्याप्रमाणे अजून दर वाढेल आणि मागणी वाढत आहे गिरायकाची, त्यामुळे दर बी वाढत जाणार आणि माल ही कमी चाललाय होता का, मालाचं प्रमाण कमी होईल। जसं ऊन वाढेल तसं अजून दर वाढेल। आणि कोणता रोग पडला फुलावर? हे रोग पडला याच्यावर। माझं नाव अशोक चपाजी मुंगल, गाव इजळी। काही केलं ते रोगच जाईना, रोगाने पुरं फुल गेले बघा। काय करावं, शेतकरी काय एवढं परेशानीमध्ये हाव, कोणतं काही सुधारणा आले, काय करावं कसं करावं, कोणतं काही करायच्यावर उलटच व्हायला। कोणतीच उत्पन्न व्हावं म्हणून अशी काहीच होईना। भेंडीला सुद्धा काय भाव मिळाला? याला काय 10 रुपये किलो 20 रुपये किलो चालाय। पडतर तरी खाते काय शेती, इतकं मेहनत करून काय केलं तरी काहीच होईना झाले। माझे नाव माधव मिरके आहे। मी 10 वर्ष झालं भाजी विक्री करतो। मागच्या उन्हाळ्यापेक्षा ह्या वर्षी लिंबाची आवक खूप कमी आहे। बागा लोकांनी लावल्या नाहीत ह्यावेळेस, त्यामुळे मागच्या वेळेस लिंबा दर काय नव्हता। त्यावेळेस एरवी 10ला 4-5 लिंब विकणारे 10ला 1, 20ला 3 असा लिंब विकतो। लिंबाची आवक खूप कमी आहे बाजारात आणि माल पण एवढा क्वालिटी येत नाही। लघवीच्या त्रास आहे, त्रास येत आहे आणि बाहेरचे लोक येत आहे। लोकांना किती पण मना केलं इकडे करू नका, इकडे करू नका, किती लोकांना सांगायचं आम्ही, सगळे येऊन इकडेच मुक्तात। आणि वरती पण एवढे मार्केट चाललंय, वरचं घाण रिक्षावर पडतात, काय पण पडतात, रिक्षाला लागतात, रिक्षाच्या वर पडतात तो रिक्षा खराब होती, काच फुटतात, एवढे त्रास आम्ही लोकांना। वरचं पण काय करत नाही। माझं नाव परवेज अन्सारी, दसरा संभाजी मनोहर। स्टेशनच्या लोक परवाशी येतात तर स्टेशनच्या बाहेर आले की इतकी घाण, पॅसेंजर येतात तिथं लघवी करतात, बाजूला कचरा आहे। शहर कसं पाहिजे, स्वच्छ पाहिजे, चांगला पाहिजे। आम्हाला तकलीफ होती, वास येतो, आम्ही आजारी पडतो, याची काळजी घ्यावा किड्यांची वाले। रोहित रवींद्र हिरवाळे। त्यांना इथं चालायलाच जागा नाही। आम्ही जर रिक्षातून प्रवाशांना उतरवलं तर तो चालायला पण जागा नाही, पूर्ण कचऱ्यातून त्याला जावं लागतं। बाजूलाच पूर्ण डम्पिंग ग्राउंड झालंय, तिथंच हाकतात, तिथंच मुततात। वरतून जे भाजीवाले स्कायवॉक वरती बसतात, सगळा कचरा खाली फेकतात। त्या कचऱ्यामुळं आज एवढ्या लोकांना टायफॉइड, मलेरिया, आमचे रिक्षावाले आजारी येतात। प्रशासनाचं दुर्लक्ष आहे, प्रशासनाने थोडं याच्याकडे लक्ष द्यावा आणि आमच्याकडे पण बघावा, एवढंच आमचं, बाकी काय। आमच्या घराच्या मागणे 30-35 वर्ष झाले, आमच्या पोरांचे लग्न झाले, आम्ही भाड्यानेच राहतो। आम्ही पूरग्रस्त आहेत, रेती बंदरला सगळे पांढरे गाव झाल्या का, घर नाही पाडलं, 2003ला घर तुटलेले आमचे। महापालिकेचं म्हणणं म्हणजे देतच नाही, फाईल घेतात मध्ये ठेवतात, फाईल घेतात मध्ये ठेवतात, देतच नाही। आम्ही मोर्चे मुंबईला घेऊन गेलो, कुठे गेलो
नाव गजानन बेलोकार. मी खामगाव तालुक्यातील जयपूर येथील रहिवासी असून माझ्या इथं माझी पत्नी सो कल्पना ही कंगवी करताना विनी विचारताना तिचे केस 1-2 असं गळत राहिलेलं आहे. तरी आम्ही हात लावून बघितला तर ते सतत केसाच्या लाटा निघत आहे. तरी आमच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आमच्याच बाजूला शेगाव तालुक्यातील काही दिवस अगोदर हाच विषय घडलेला आहे. तरी आज रोजी आमच्या मनात जो भीतीचं निर्माण झालेला आहे ते प्रशासनानं लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे. येथील या गोष्टीचं निदान लावून याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे. कधीपासून झालेला हा प्रकार आज 11 ते 11:30 दरम्यान चालू झालेला आहे. आधी गावात आज रोजी झालेला नाही आहे. पहिलाच हा आमच्याच इथं घडलेला आहे विषय. या गोष्टीची आम्हाला भीती फार मोठी झालेली आहे. मी वर्षा सोनवणे काउन्सिलर आहे आणि आता मी माझ्या मुलीला पेपरला सोडवायला इथे आलेली आहे. 12वीचा परीक्षा आहे तिची आणि जिल्हा परिषद स्कूलचं सेंटर असल्यामुळे आणि मला या स्कूलचा पहिले पण अनुभव आलेला आहे. माझी मोठी मुलगी पण 12वीलाच होती. तेव्हाही आम्ही बघितलं खूप अस्वच्छता आहे. दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत तिथे, फुटलेल्या अस्वच्छता आहे. पाण्याची व्यवस्था नाही आहे, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे. मुलांनी कशा वातावरणात पेपर द्यावा, आपल्या उद्याचं भविष्य आपण म्हणतो, आपण त्यांना घरी इतकं छान वातावरण देतो की त्यांनी त्यांचं माइंड फ्रेश राहून त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं याच्यासाठी. आणि नेमकं त्यांना जे परीक्षेचा काळ असतो या परीक्षेच्या याच्यामध्ये त्यांनी कुठल्या वातावरणात पेपर द्यावा आणि कसा द्यावा मला तेच कळत नाही आहे की आधीच्या वातावरण हेच चांगलं होतं. आधीच्या वातावरणापेक्षा आताचं वातावरण लय गढूळ झालेलं आहे. जसं राजनीती, गुंडागिरी, म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी, बाकी दुसरा काहीच नाहीये. पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब आता काय तसं राहिलेलं नाही. सगळं सरकार जिस तरह से सरकार को चलाना चाहिए उस तरह से सरकार नहीं चला पा रही है. इसमें ईमानदारी कहाँ दिखा रही है सरकार? आप ये बताइए. सरकार तो अच्छी है, उससे कोई लेना देना नहीं. तर न्यूज मराठी 24/7च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा. फक्त न्यूज मराठी 24/7